आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतातील LPG गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर पडलेला आहे। अनेक छोटे जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना जे कमर्शियल गॅस सिलेंडर मिळतात त्याच्यामध्ये मोठा तुटवडा जाणवतोय। अनेक हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना आपले जे हॉटेल आहेत ते बंद करावे लागलेत आणि त्याचा फटका हा फक्त हॉटेल व्यावसायिकांनाच नाही तर हॉटेलला माल पुरवणारे जे काही व्यावसायिक आहेत, छोटे व्यावसायिक आहेत किंवा भाजीपाला विक्रेता आहेत त्यांच्यावर सुद्धा पडलेला आहे। त्यांच्या सुद्धा जो काही माल विकला जातो त्यामध्ये मोठा फरक पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। मी सध्या पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात आहे आणि या ठिकाणी मोठी गर्दी असायची। जे छोटे हॉटेल व्यावसायिक आहेत ते या ठिकाणून माल खरेदी करायचे आणि त्यानुसार ते माल आपल्या हॉटेलमध्ये पोहोचवायचे। मात्र आता हॉटेललाच LPG गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे बंद ठेवावे लागले असल्याने आता मोठा तुटवडा जाणवतोय। काही व्यापारी आहेत, मी त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो नक्की काय परिणाम झालाय। आता छोटे हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणात इथे यायचे आणि आता त्यांनाच हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे। तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाला? आता ते आमचे ते यायचे तर त्यानुसार आता आमचं सेल व्हायचं। आता त्यांनाच गॅस भेटत नाही, काय नाही, विविध कारण ते त्रासलेले आहेत, ते शटर बंद करून आलेत। तर त्यांचा धंदा नाही, त्यांचं दुकान बंद, आमच्या तिथे येऊ शकत नाही। त्यामुळे आम्हाला इथे शांततेपूर्ण हे करायला आता काय म्हणजे किती फरक जाणवतो बरं? एकूणच मार्केटचा विचार केला किती फरक जाणवतो? 50% फरक पडतो। खरेदी करायला कोण कोण येत होते आणि आता ते येतच नाही? हॉटेल सप्लायर यायचे, जे रिटेलर यायचे, जे असे बारीक शॉप आहेत ना ते यायचे आणि हॉटेलवाले यायचे। ते आता हॉटेलवाले टोटली बंद झाले, म्हणजे जास्तीत जास्त 80% बंद झाले। जे केटरर्स होते ते पण होते, पण केटर्सवाले जे ते आमचे प्री ऑर्डर पहिले असायचे ते बहुतेक जण त्यांचं बुकिंग कॅन्सल करून घेतलं कारण त्यांना हे गॅस वगैरे भेटत नाही। त्यामुळे आता केटर्स वगैरे जवळजवळ 100% फरक पडला केटर्सला। आपण जर पैशांमध्ये विचार करायचा झाला तर किती फटका बसला असावा? पैसे म्हटलं तरी तुम्ही सांगा, डेली आपला नाही करून एक सेलला तरी मला 30-40 हजाराचा फटका बसतो डेलीचा, दररोजचा। हा फक्त तुमच्या पुरतं बोलताय? एकदमचं बोलत असतं हां, कारण जास्त करून त्याच्यावरच आणि मार्जिन वगैरे सर्व जास्त त्याच्यावर असतं। रिटेलचे काय किती घेणार तुम्ही? थोडं म्हणजे 1 किलो वगैरे घेतात, ते म्हणजे बल्कमध्ये ऑर्डर असायचं असंच। हा फारच मोठा फटका आहे। आणि शेतकऱ्यांना किती फटकायचा बसेल? ते आता कसं असतं, माल आता आम्ही विकला तर आम्ही शेतकऱ्याला समोर पट्टी देणार। आता जर आम्ही पहिले 100 रुपयाने विकायचो ज्याला मागणी असल्यावर, तर तीच गोष्ट आम्ही जर 60ला विकली तर शेतकऱ्याला आम्ही ती पट्टी कमी देणार ना। शेवटी ते शेतकऱ्याला ते इफेक्ट होणारच। नक्की, म्हणजे हॉटेल बंद असल्यामुळे त्याचा इफेक्ट शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर आखाती देशांमध्ये हे सगळं युद्ध सुरू आहे आणि त्यामुळे जो LPGचा जो तुटवडा आहे तो मोठ्या प्रमाणात जाणवताना पाहायला मिळतोय। अनेक छोटे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना आपले हॉटेल बंद ठेवावे लागलेले आहेत आणि त्याचा फटका थेट जर पाहायला गेलं तर या मार्केट यार्डमधील जो भाजीपाला विक्रेता व्यापारी आहेत त्याच्यावर बसलाय आणि परिणामी शेतकऱ्यांचा जो माल आहे तो या ठिकाणी शेतकरी विकत असतो, शेतकऱ्यांना या ठिकाणीच विकून त्याची पट्टी मिळते। मात्र हॉटेल व्यावसायिक बंद झाल्याने यांचा माल हॉटेल व्यावसायिक घेत नाहीत आणि परिणामी थेट शेतकऱ्याच्या आर्थिक गणितावर याचा परिणाम होताना पाहायला मिळतोय। अर्थात काय तर लाखो किलोमीटर दूर असलेल्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता थेट भारतातील बळीराजाच्या खिशाला बसलाय असं म्हणावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह अभिजित दराडे, LS मराठी, पुणे।